आणि याच कांद्याच्या प्रश्नावरून अपक्ष आमदार बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। राज्य सरकारने नुकतंच कांद्याला 200 रुपये अनुदान दिलेलं आहे प्रति क्विंटल। मात्र हे कांद्याला 200 रुपये अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे। अनुदान द्यायचं असेल तर 1000 रुपये द्यावं अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी संकटात सापडलाय असा आरोप त्यांनी केलाय। ते आज नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडमध्ये बोलत होते। जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आपण ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं बच्चू कडू यांनी जाहीर केलंय। आजपासून त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। $200 रुपये अनुदान दिलंय। 200 रुपयामध्ये प्रेस पण होत नाही कपड्याची। तुमचा ड्रेस म्हणा का मला म्हणा का मंत्र्याचा ड्रेस याला महिन्याचा 300 400 500 रुपये खर्च आहे प्रेसचा धुवाचा आलं। आता 200 रुपये जर कपड्याच्या धुवाचे जर प्रेसचे जर पैसे तेवढे भेटत असतात आणि तेवढं क्विंटलला मागं अनुदान देत असेल तर ही अतिशय नालायकी आहे। 3% महागाई भत्ता सुधीरभाई मुनगंटीवारनं मोठ्या पेपरात प्रेस गीस नोट घेऊन एवढ्या कर्मचाऱ्यांना 3% 9 महिन्याचे एकाच दिवसात जाहीर करून टाकले। ते जवळ आहे का तुमचे? आणि आम्ही काय पाकिस्तानातून आलो आहे? अशी भूमिका सरकार घेत असेल तर थोबाडीत मारू आम्ही सरकारच्या, लाथा मारू। या 200 रुपयाचं आमचं समाधान नाही आहे। हे 500 रुपये केलं पाहिजे आणि 31 डिसेंबरची ती अट आहे ते रद्द केली पाहिजे। कांदा खरेदी केंद्र सुरू करायला पाहिजे होते। नाफेडच्या मार्फत मागच्या वेळेस 13,000 टन कांदा आपण मेट्रिक टन कांदा खरेदी केला। यावेळेस का सुरू केला नाही? तो जर सुरू केला तर स्पर्धा होईल। अर्थात 200 रुपये द्यायची वेळ येणार नाही, पण ते स्पर्धा करायला तयार नाही तेवढी अक्कल मंत्र्याला नाही दिसत इथे। अशा विचित्र अवस्थेमध्ये शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आहे। आम्ही आमच्या भूमिकेमध्ये ठाम आहे। आरपारची लढाई आम्ही लढू, काही झालं तरी 72 लढाई कायम राहणार। आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। सध्या राज्याचा पाऊण भाग आहे तो दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे। मराठवाड्यात तर सरकारने आतापासूनच शेकडो टँकरनं पाणी पुरवठा गावागावात करायला सुरुवात केली आहे। मात्र याच पार्श्वभूमीवरती बीडमधल्या काही खासगी टँकर चालकांनी आपलं उखळ पांढर करायला घेतलंय आणि त्यामुळेच गावोगावच्या बीडमधल्या बायाबापड्यांना एका हातामध्ये कळशी आणि दुसऱ्या हातामध्ये 100ची नोट घेऊनच पाणी घेण्यासाठी घराबाहेर पडावं लागतंय। नेमका मी असं का म्हणतोय बघा। एका हातात 50ची नोट आणि दुसऱ्या हातात पाण्याचा पाईप। भांडाभर पाण्यासाठी 100-50ची नोट मोडणाऱ्या महिलांची ही रांग संपता संपत नाहीये। गेवराई तालुक्यातल्या मादळमोही गावातली ही दृश्य बीडमधल्या पाणी टंचाईचं भीषण वास्तव अधोरेखित करण्यासाठी पुरेशी आहेत। दुष्काळात 13वा महिना या म्हणीप्रमाणे मादळमोही गावची अवस्था झाली आहे। सरकारी टँकर योजना गावची तहान भागवण्यासाठी अपुरी पडतीये। त्यामुळे खासगी टँकर मालकांनी इथं पाण्याचा राजरोसपणे धंदा सुरू केलाय। उपाशी तापाशी बसून पाण्याशिवाय काय होतंय का? खायला नसलं तर माणूस पण पाणी पियाला पाहिजे म्हणतो। 10 रुपयाचे 2 हंडे देतात। आणि आम्हाला पावसाळ्यात नळ असले तरी 15 मिनिटं नळ सोडते तर पाणी भेटत नाही भरपूर। पावसाळ्यात विकत घ्यावं लागतं आम्हाला। की आम्हाला पैठणच्या तळ्याची पाईपलाईन करून आमच्या माधवमोही पोहोचत करावा एवढीच आमची मागणी आहे। 20 रुपयाला जर बाटली घेऊन जर प्यायला लागलो तर आम्ही 5 लिटर पाणी कपट घ्यायचं। तुम्ही हे सांगायचं आम्हाला। पंकजाताई मुंडेंनी आम्हाला गरम पंचायतला पाईपलाईन करून आमच्या माधवमोहीमध्ये प्रत्येक घरोघर नळ दिले पाहिजेत। फक्त कुटुंबियांसाठीच नाही तर जनावरांना देखील विकत घेतलेलंच पाणी पाजून जगवावं लागतंय। गावासाठी 6 कोटींची पाणी योजना मंजूर करण्यात आली होती। मात्र 6 कोटींच्या योजनेत नेमकं पाणी मुरलं कुठं याचं ठोस उत्तर आज कुणाकडेच नाहीये। काम आम्ही केलेले आहेत पण ते कामच करून देत नाही तर काम कशी करायची आम्ही? पण इथून पुढे त्यांनी काम ते करून दिले पाहिजे त्यांनी आणि एवढीच आमची मागणी, दुसरी काही नाही। मादळमोही गावाप्रमाणे मराठवाड्यातल्या शेकडो गावांची जवळपास अशीच अवस्था आहे। ऐन जानेवारीत ही अवस्था असेल तर मार्च एप्रिलमध्ये किती मोठं संकट उभं ठाकणारे हे वेगळं सांगण्याची गरज नाही। आता मायबाप सरकारनं फक्त हातावर हात ठेवत गप्प बसून चालणार नाही। दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी लवकरात लवकर योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत।